नारायणं नमस्कृत्यं देवी सरस्वती व्यासं ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी गुरुच शुक्रा शनि राहु केतवा अहिल्या द्रौपदी सीता पंचकन्या स्मरे नित्यम् अश्वत्थामा बलिर्व्यास उपपरशुरामश्च नमो देवै महादेवै नमः भगवते भद्रायै मनोजमारुतुल्यवेगम् वातात्मजं वानरमुख्यं आयोगपीठे तटिबिम्बरथ्यां परं पुण्डरीकाय दत्तमुनीन्द्रै समगततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरु साक्षात् परब्रह्म गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः नमो नमः। निष्काम करून ईश्वर कामने करू ज्ञानाचा मेंच्या कृपाशीर्वाद आहे त्यांचं आपल्या समोर सिद्धासनाच्या मूर्तीमध्ये अष्टाधिष्ठान आहे अशा बाबांच्या सान्निध्यामध्ये तसंच ज्ञानेश्वर महादेवाच्या प्रकारे पौर्णिमेच्या पर्वकालावर आणि श्री बाबाजींनी जो नित्यनेम दिलेला आहे अशा नित्यनेमासाठी उपस्थित असलेले सर्व भाग्यवान आणि सज्जन म्हणून प्रथमतः ज्या देवी देवतांच्या सानिध्यात आपण सदाभावपूर्वक या ठिकाणी उपस्थित आहोत म्हणून सर्व देवी देवतांना बघा ज्या देवी देवतांमध्ये प्रथम गणेश हनुमान काय गणेश हनुमान आहे नंतर बाबाजी नंतर संत परंपरा नागाबाबा शंकराचार्य एकनाथ महाराज संत एकनाथ नामदेव महाराज महाराज संत नामदेव महाराज संत सावतमाई नरेश्वर गुरु कुंभार तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज त्याप्रमाणे अष्टमूर्ती शंकर अष्टविनायक अष्टलक्ष्मी तसंच नवग्रह सप्तर्षी देवता गुरुदत्तात्रय विश्वकर्मा देवता अहिल्याबाई महासमर्थ शंकरा नागाभाऊ तसंच राधेश्याम लक्ष्मीनारायण विठ्ठल राम दरबार त्याप्रमाणे 108 शिवलिंग 108 गणपती द्वारका जगन्नाथपुरी बद्रिकाश्रम आणि रामेश्वर 4 धाम 12 ज्योतिर्लिंग सौर सोमनाथांचे श्री मल्लिकार्जुन मुनेश्वर जन्मगवती म्हटले वैराज नागी सुंदर विश्वालय असे 12 ज्योतिर्लिंग त्याप्रमाणे रेणुका माता तुळजा माता गौरी माता महालक्ष्मी माता आणि सदसंगी माता त्याच्या तसंच बाबांच्या आवडती नदी नर्मदा मैया दिशावरून कुबेर किनी अशा सर्व दिशा एवढ्या देवता आहेत या सर्व देवतांच्या वंदन करूया त्याप्रमाणे या परिसरातील ज्या स्थानिक देवता कुलदेवता आहेत त्यांनाही वंदन या वजारच्या पवित्र भूमीला वंदन स्वदेशी गोमतीला वंदन उपस्थित असलेले सर्व भाग्यवान ज्यामध्ये नायक माता भगिनी आणि भक्त उपस्थित आहेत तसं महाराजांमध्ये रघुनाथ महाराज दयानंद महाराज ऋषिकेशनाथ महाराज रवींद्रनाथ महाराज असे श्री महाराज मंडळी तसंच उपस्थित असलेले आपले विद्यार्थी समजा आकाश आणि जे सहकारी त्या पौर्णिमेच्या निमित्ताने आलेले आणि सर्व भक्त कारण मनुष्य म्हटलं म्हणजे अनेक प्रकारचे आजार दुःख संकट विघ्नाची अडचणी समस्या आहे की असा एका मनुष्य नाही त्या जीवनामध्ये काही समस्या नाही की
मात्र या सणाचं महत्व काय आहे? जी आपली समस्या विघ्न जी अडचण असेल, दुःख संकट असेल, तर बाबाजी आणि ज्ञानेश्वराच्या कृपेने काय होतं, ती समस्या दूर होते की आपली मनोकामना असेल ती पूर्ण होते. असा महिमा या सणाचा आहे. म्हणून या पूर्णच्या बरोबर अनेक भक्त उपस्थित असतात आणि संकल्प करून बघा ईश्वर बाबांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या कार्याला लागत असतात. तसं सर्व माता भगिनी या सर्वांचं वरात करून टाळीवर अभिनंदन केलं. त्याप्रमाणे आता 11 सप्टेंबरला कोणता कार्यक्रम सुरू आहे? माळसा माता अनुष्ठान आणि तो कोणासाठी आहे? महिलांसाठी. की अनुष्ठान जसं अंजनी माते अनुष्ठान केलं ते सगळं 7 दिवस नाही पण 1 वर्षाने केली. 1000 वर्ष काय 1000 वर्ष बघा तपश्चर्या त्याचं अनुष्ठान अंजनी मातेने केलं. म्हणून अंजनी मातेला कोणता प्रसाद मिळाला? यज्ञाचा. दशरथांच्या अयोध्येने केले यज्ञ प्रसाद मिळाला होता. लक्षात म्हणजे अनुष्ठान केल्याने काय प्राप्त होतं? चांगली संतती आणि संपत्ती वगैरे. असा महिमा ज्या अनुष्ठानासाठी अनेक महिला ऑनलाईन बुकिंग आणि बुकिंग बऱ्याचशा महिलांनी अनुष्ठानासाठी केली. मग ज्यांनी बुकिंग करून अनुष्ठानात सहभाग घेतला बघा. आज सर्व माता भगिनीचे टाळ्यावर अभिनंदन. आधी याच्यामध्ये कोणी बुकिंग करेल का? अनुष्ठान कोण बसणार आहे? उभे राहा. कोण अनुष्ठान बसणार आहे? ज्या महिला अनुष्ठान बसणार आहे याच्यामधल्या त्यांनी जागी उभे राहा. मग ज्या माता भगिनी सहभागी होणार की या सर्व महिलांचं टाळीवा मिळणार लक्षात. कारण बाबाई काय सांगायचे तर बसा जपत अनुष्ठान करीते ऋषी मुनी जन. मग अनुष्ठानाचा अधिकार कोणाला होता? फक्त ऋषी मुनी नव्हता. कोणा अधिकार होता? फक्त ऋषी मुनी. ऋषी मुनी हेच फक्त अनुष्ठान करू शकत होते. आपल्यासारखे सामान्य माणसं अनुष्ठानाचा अधिकार नव्हता. लक्षात घ्या. तो अधिकार कोणी दिला आपल्याला? म्हणून मग अधिकार बाबाजी लक्षात म्हणून आपण अनुष्ठान करू शकतो की नाही. पहिला बघा अधिकार माणसाला प्राप्त झाला. नंतर कोणा प्राप्त झाला? माता भगिनी अनुष्ठान. नाही कारण महिला सुद्धा अनुष्ठानाचा अधिकार होता का? महिला अनुष्ठान कधी होत होते का? लक्षात घ्या. बाबांच्या आणि ज्ञानेश्वराच्या कृपा शरण मग आपल्याला अधिकार प्राप्त झाला. आणि म्हणून आता अनेक माता भगिनी काय अनुष्ठान करून आपले श्रीजन्म सार्थ केलं की नाही. कुणाच्या या मासा माता पुण्यतिथीच्या निमित्त काय आहे? बाबाजींच्या मातोश्री मासा माता. आणि त्या निमित्ताने हा सोहळा खास माझा भगिनीचा अनुष्ठान संपन्न असतो. त्याचा शुभारंभ कधी होणार आहे? 11 सप्टेंबर. 11 सप्टेंबर आहे. 11 ते 18 या कालावधी संपूर्ण ज्या पूर्व कालामध्ये अनेक प्रकारचे काय होणार बघा का? पूजन हवन सुद्धा होणार की यज्ञ. नंदा बघा नंदी सुद्धा होणार आहे. त्याप्रमाणे अभिषेक असेल, असलेली जप साधना असेल की अशा विविध उपक्रम या ठिकाणी संपवणार आहेत. म्हणून ज्या माता भगिनी सहभाग घेण्याचा विचार करते काय विचार करा काय विचार करायला. मात्र बरं का आजच्या दिवस संधी बरं का काय आजच्या दिवस संधी माता भगिनींना कशाची संधी आहे की या अनुष्ठानामध्ये बुकिंग करायची बघा. नाही तर आज संध्याकाळपर्यंत काय आहे आजचा दिवस संपला तर पुन्हा काही बुकिंग करता येणार नाही. म्हणजे महिलांना पुन्हा अनुष्ठान बसता येणार या वर्षी बरं.
अशा रीतीने या सोहळ्याचाही मर्यादा किंवा विषय झालेले आहेत. म्हणून सर्व महिला मला सर्वांनी आपल्या गावच्या सर्व परिसरातल्या सर्व महिलांना सूचना द्यायची, जर तुम्हाला अनुष्ठान बसायचं असेल तर बुकिंग कधी करा, आजच करा. आजच बुकिंग केली तर अनुष्ठान बसता येईल म्हणजे, नाही तर उद्या जर केली तर अनुष्ठान बसता येणार नाही लक्षात, असं त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. म्हणून अनेक माता भगिनी मग त्या ठिकाणी बुकिंग करून सहभागी होत आहेत, झालेलं आहे. असं अनुष्ठान म्हणलं म्हणजे अनेक महिला त्या ठिकाणी काय करतात, कोणी हवेवर कोणी हवेवर अनुष्ठान करतात, कोणी पाण्यावर, कोणी दुधावर, कोणी फळावर, कोणी फराळ तर सर्वांनाच असं केलं, साबण खिचडी बगरकडे केली. आणि विशेष म्हणजे मौन मौन आपल्या अनुष्ठानाचं विशेष काय वैशिष्ट्य म्हणजे मौन केली. 7ही दिवस बघा मौन, त्या सर्व माता भगिनी असताना 8 सांगता त्या सोहळ्याची होत असते, कारण मौन सर्व साधन असं म्हणलं. आणि ते विशेष म्हणजे या जैन धामामध्ये ही संधी म्हणजे अनेक देवतांच्या साक्षीने केली. या अनुष्ठानाची संधी या माता भगिनींना प्राप्त झालेली आहेत. म्हणून आतापर्यंत किती महिन्यांना अनुष्ठान केलं असेल, कधी पण सुरुवात झाली अनुष्ठानाला महिलांच्या, किती साली सुरुवात झाली? 10 वर्षापूर्वी झाली का 5 वर्षापूर्वी झाली? दोन 2011 सुरू झालं का नाही? 2011 सुरू होतं का? कोणाच माहिती नाही कधी सुरू झालं. महिन्यात अनुष्ठान कधी मन सुरू झालं, कोणत्या वर्षापासून? आता बसपर्यंत आपण भस्मलेपनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन गौरगिरी पुढे भूत कळे सुपाठाच्या सुतधारा निघे ओळी हे वेर हे लगुण माझे बरोल्या जवळी भस्मले पुढे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी उडे बसे भूत बळे त्याग करी संसार विटूनी पाटील जन्म कोळे माय माता कळवी कळसा जणी गावोदळी भस्मले पुढे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी उडे बसे भूत बळे संत सभागम लागे वंतोनी पाय दोळे फळधर भक्ती प्रसन्न सिद्धी काय लोळी भस्मले पुढे प्रभात काळी मंगलमय वेळी
स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी भद्र प्रभू जवळे ज्ञान भक्तीचा काळ भक्ती मार्ग उजळे भक्ती मार्ग उजळे दीन बालके भक्ती ग्रहातून धन्य वाग उजळे भस्मरे मुनी प्रभात काय मंगलमय वेळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी भद्र प्रभू जवळे किती बाजले शिवालय प्रभु स्थापुनिया दे ओळे स्थापुनिया दे ओळे कैलासाचा रण देव करदे चंद्रमोळी बसवले मुनी प्रभात काळी मंगलमय वेळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी भद्र प्रभु जवळे विदर्भ भावे अर्घ्य प्रभाकर काव्य पुष्पमाकळे काव्य पुष्पमाकळे विषय म्हणते स्वामी जनार्दन नाम ब्रह्मरोढी बसवले पुरी प्रभात काळी मंगलमय वेळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी भद्र प्रभु जवळे स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी भद्र प्रभु जवळे भद्र प्रभु जवळे काय विषय चालू होता? माळसा माता अनुष्का. सांगा ना मग आता गेली विसरून. 1998 किंवा 2000 पासून सांगतात. 1998 किंवा 2000 पासून चालू आहे. 98 नव्हतं. 11व्या पुण्यस्मरणात होत्या का महिला नव्हत्या वाटतं. 11 पुण्यस्मरण नव्हते. मग किती पुण्यस्मरण 15व्याला नव्हते. 16 गड्डी नंतर महिन्यामध्ये पंचांगानुसार प्रथम विद्यार्थी तिथी असतात. मग चतुर्थी पंचदशी दशमी एकादशी पौर्णिमा पौर्णिमा पुन्हा प्रतिपदा दिवस रामाच्या दर महिन्याला नामाच्या कालावधी आपण तर विषयाच्या शाखेत गुंतवणूक करायच्या अमावस्या पौर्णिमा बांधलेली असतात. बांधलेली म्हणजे बंदिस्त राहतात. मात्र मोकळी कधी राहत्या अमावस्या पौर्णिमा. इतर मंडळी जेव्हा गेली जेव्हा नाही का मागण्या मला त्याच्या मागण्या नाही का म्हणजे मागण्याचं आरक्षण काय झालं काय झालं ओबीसी